जगभरात WWE लाखो चाहते आहेत. भारतात यांची क्रेझ खूप जास्त आहे. WWE रिंगमध्ये तंत्र आणि शैलींची भरलेली कुस्ती लोकांना आकर्षित करते. पण ही मारामारी खरी आहे का? कुस्तीगीर लढताना खरंच दुखापत होतात का? खरंच रक्त पडतं का? WWE मारीचा कथा आधीच लिहिली जाते का? हा प्रश्न कुस्ती पाहणाऱ्यांना मनात कायमच राहतो. आज आपण तुम्हाला WWE संबंधित या प्रश्नाबद्दल सांगणार आहोत. मनोरंजन, मारामारी, रोमांस, सुगंधिका आणि पैसा यांचा उत्तम मिलाप असलेल्या WWEच्या मारामारी स्क्रिप्टच्या आधारे लढल्या जातात. कोणत्याही चित्रपटाप्रमाणे WWE कुस्तीची स्क्रिप्टही लिहिली जाते. यामध्ये 99% लढतीची कथा आधीच ठरलेली आहे. कोणता पैलवान हरणार आहे आणि कोण जिंकणार आहे ठरवलं जातं. आता प्रश्न पडतो की स्क्रिप्टनुसार पैलवान कसे खेळतात? त्यांच्याकडून चुका होत नसतील तर? उत्तर असे की कुस्तीपटू खूप व्यावसायिक असतात. त्यांना चुका करण्याची संधी नसते. त्यांना लढण्याचे प्रशिक्षण मिळाले. वास्तविक ते यासाठी कुस्ती शाळेतून प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान लढाईच्या युक्त्या सांगितल्या जातात, जेणेकरून लढा अगदी खरा वाटेल आणि रोमांच कायम राहील. वास्तविक WWE ब्रँड हा क्रीडा मनोरंजन आहे, प्रो रेसलिंग नाही. हेच कारण आहे की 1990च्या दशकात कमी कर भरावा लागला. म्हणून विन्स मॅकमोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केले की WWE हा खरा खेळ नाही, हा केवळ मनोरंजनाचा एक प्रकार आहे. तर WWEमध्ये खरंच रक्त सांडतं का? WWEचा खेळ निश्चितच प्री-स्क्रिप्टेड आहे, परंतु कधीकधी कुस्तीपटूंना दुखापत होते. तसेच कुस्ती दरम्यान त्यांच्या शरीरातून किंवा चेहऱ्यातून बाहेर पडणारे रक्त खरे असते. तथापि ते तोंडातून रक्त काढण्यासाठी रक्ताच्या कॅप्सूल वापरतात. तो तोंडात ठेवतो आणि लिपप्रमाणे धरलेल्या वेळी त्यांच्या तोंडातून रक्त पडू शकते. या सर्व गोष्टी असूनही अनेक वेळा कुस्तीपटूंना गंभीर दुखापत झाली आहे. काही वर्षांपूर्वीच WWE सुपरस्टार जॉन सीनाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. WWE कुस्तीदरम्यान कुस्तीपटू प्रशिक्षणादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या युक्त्या वापरतात आणि प्रतिस्पर्ध्यावर अशा प्रकारे हल्ला करतात की त्याला गंभीर दुखापत होणार नाही. यासाठी तो बराच काळ सराव करतो. तुमच्या लक्षात आले असेल की कुस्तीपटू कधीही चेहऱ्यावर सरळ ठोसा मारत नाही. उलट त्यांच्या पंचाचा कोन नेहमीच थोडा वाकडा असतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी पैलवान गंभीर दुखापतीपासून वाचतो. याशिवाय कुस्तीच्या रिंगची रचना अशा प्रकारे केली जाते की वरून पडल्यास कुस्तीपटूला जास्त दुखापत होणार नाही. यासाठी अंगठीचा रबर चटईखाली एक स्प्रिंग लावला असतो. तो झोपायच्या पलंगावर किंवा सोफ्यामध्ये ठेवलेला सारखाच असतो. फरक एवढाच आहे की ते घट्ट आहे. हेच कारण आहे की WWE सुपरस्टार रेसलर अंडरटेकरच्या चोकस्लॅमनंतरही कुस्तीपटू पुन्हा उठतो. मात्र आपल्या कोणत्याही हल्ल्याने समोरच्या पैलवानाला गंभीर दुखापत होणार नाही ह्याची काळजी स्वतः पैलवान नेहमीच घेतो. WWEमध्ये हरलेल्या कुस्तीपटूला जास्त पैसे मिळतात का असा प्रश्न नेहमीच पडतो. तर उत्तर आहे नाही. वास्तविक WWEमध्ये प्रत्येक स्टारला किती पैसे मिळतील हे दर्शनी मूल्याच्या आधारावर ठरवले जाते. स्क्रिप्टमध्ये हरण्याचा निर्णय घेतलेला कुस्तीपटू जर मोठा चेहरा मूल्य असलेला स्टार असेल तर त्याला मिळणारी रक्कमही विजेत्या स्टारपेक्षा जास्त असते. सध्या ब्रॉक लेसनर हा WWE कुस्तीमधील सर्वात मोठा स्टार आहे. मात्र कुस्तीपटूतील नंबर 1चा चेहरा वेळोवेळी बदलत राहतो. याआधी अनेक स्टार WWE रिंगमध्ये बऱ्याच काळापासून नंबर 1 रँकवर आहेत, ज्यामध्ये अंडरटेकर, जॉन सीना, ट्रिपल एच, स्टोन कोल्ड आणि कुस्ती जगातील इतर मोठे अनेक स्टार्सचा समावेश आहे. तर कुस्ती दरम्यान अनेक वेळा कुस्तीपटू रिंगमध्ये हातोडा, खुर्ची
काठी आणि लोखंडी पंच यांसारखा शस्त्रे वापरतात. ही शस्त्रे खरी असली तरी दिसायला इतकी मजबूत नसतात असे म्हणतात. तुम्ही पाहिले असेल की कुस्तीपटू नेहमी रिंगजवळ एका बाजूला ठेवलेल्या खुर्च्या वापरतात, कारण त्या कमकुवत असतात आणि स्क्रिप्टनुसार त्या तिथे ठेवल्या जातात. याशिवाय अंगठीच्या खाली हातोडा, खुर्च्या, टेबल इत्यादी वास्तविक कुस्तीपटूंना ही शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मारणे आणि मारहाण करणे या दोन्हीचे प्रशिक्षण दिले जाते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. जगभरात WWE कुस्तीचे लाखो चाहते आहेत. जगभरात WWEचे लाखो चाहते आहेत. भारतात यांची क्रेज खूप जास्त आहे. WWE रिंगमध्ये तंत्र आणि शैलींची भरलेली कुस्ती लोकांना आकर्षित करते. पण ही मारामारी खरी आहे का? कुस्तीगीर लढताना खरंच दुखापत होतात का? खरंच रक्त पडतं का? WWE मारीचा कथा आधीच लिहिली जाते का? हा प्रश्न कुस्ती पाहणाऱ्यांना मनात कायमच राहतो. आज आपण तुम्हाला WWE संबंधित या प्रश्नाबद्दल सांगणार आहोत. मनोरंजन, मारामारी, रोमांस, शोकांतिका आणि पैसा यांचा उत्तम मिलाप असलेल्या WWEच्या मारामारी स्क्रिप्टच्या आधारे लढल्या जातात. कोणत्याही चित्रपटाप्रमाणे WWE कुस्तीची स्क्रिप्टही लिहिली जाते. यामध्ये 99% लढतीची कथा आधीच ठरलेली आहे. कोणता पैलवान हरणार आहे आणि कोण जिंकणार आहे हे आधीच ठरवलं जातं. आता प्रश्न पडतो की स्क्रिप्टनुसार पैलवान कसे खेळतात? त्यांच्याकडून चुका होत नसतील तर? उत्तर असे की कुस्तीपटू खूप व्यावसायिक असतात. त्यांना चुका करण्याची संधी नसते. त्यांना लढण्याचे प्रशिक्षण मिळाले असते. वास्तविक ते यासाठी कुस्ती खेळातून प्रशिक्षण घेतात. प्रशिक्षणादरम्यान त्यांना लढाईच्या युक्त्या सांगितल्या जातात, जेणेकरून लढा अगदी खरा वाटेल आणि रोमांच कायम राहील. वास्तविक WWE ब्रँड हा क्रीडा मनोरंजन आहे, प्रो रेसलिंग नाही. हेच कारण आहे की 1990च्या दशकात कमी कर भरावा लागला. म्हणून विन्स मॅकमोहन यांनी सर्वोच्च न्यायालयात कबूल केले की WWE हा खरा खेळ नाही, हा केवळ मनोरंजनाचा एक प्रकार आहे. तर WWEमध्ये खरंच रक्त सांडतं का? WWEचा खेळ निश्चितच प्री-स्क्रिप्टेड आहे, परंतु कधीकधी कुस्तीपटूंना दुखापत होते. तसेच कुस्ती दरम्यान त्यांच्या शरीरातून किंवा चेहऱ्यातून बाहेर पडणारे रक्त खरे असते. तथापि ते तोंडातून रक्त काढण्यासाठी रक्ताचे कॅप्सूल वापरतात. तो तोंडात ठेवतो आणि लिपप्रमाणे धरलेल्या वेळी त्यांच्या तोंडातून रक्त पडू शकते. या सर्व गोष्टी असूनही अनेक वेळा कुस्तीपटूंना गंभीर दुखापत झाली आहे. काही वर्षांपूर्वीच WWE सुपरस्टार जॉन सीनाला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. WWE कुस्तीदरम्यान कुस्तीपटू प्रशिक्षणादरम्यान दाखवल्या जाणाऱ्या युक्त्या वापरतात आणि प्रतिस्पर्ध्यावर अशा प्रकारे हल्ला करतात की त्याला गंभीर दुखापत होणार नाही. यासाठी तो बराच काळ सराव करतो. तुमच्या लक्षात आले असेल की कुस्तीपटू कधीही चेहऱ्यावर सरळ ठोसा मारत नाही. उलट त्यांच्या पंचाचा कोन नेहमीच थोडा वाकडा असतो. त्यामुळे प्रतिस्पर्धी पैलवान गंभीर दुखापतीपासून वाचतो. याशिवाय कुस्तीच्या रिंगची रचना अशा प्रकारे केली जाते की वरून पडल्यास कुस्तीपटूला जास्त दुखापत होणार नाही. यासाठी अंगठीचा रबर चटईखाली एक स्प्रिंग लावला असतो. तो झोपायच्या पलंगावर किंवा सोफ्यामध्ये ठेवलेला सारखाच असतो. फरक एवढाच आहे की ते घट्ट आहे. हेच कारण आहे की WWE सुपरस्टार रेसलर अंडरटेकरच्या चोकस्लॅमनंतरही कुस्तीपटू पुन्हा उठतो. मात्र आपल्या कोणत्याही हल्ल्याने
समोरच्या पैलवानाला गंभीर दुखापत होणार नाही याची काळजी स्वतः पैलवान नेहमीच घेतो. WWE हरलेल्या कुस्तीपटूला जास्त पैसे मिळतात का असा प्रश्न नेहमीच पडतो. तर उत्तर आहे नाही. वास्तविक WWE प्रत्येक स्टारला किती पैसे मिळतील हे दर्शनी मूल्याच्या आधारावर ठरवले जाते. स्क्रिप्टमध्ये हरण्याचा निर्णय घेतलेला कुस्तीपटू जर मोठा चेहरा मूल्य असलेला स्टार असेल तर त्याला मिळणारी रक्कमही विजेत्या स्टारपेक्षा जास्त असते. सध्या ब्रॉक लेसनर हा WWE कुस्तीमधील सर्वात मोठा स्टार आहे. मात्र कुस्तीपटूतील नंबर 1चा चेहरा वेळोवेळी बदलत राहतो. याआधी अनेक स्टार WWE रिंगमध्ये बऱ्याच काळापासून नंबर 1 रँकवर आहेत, ज्यामध्ये अंडरटेकर, जॉन सीना, ट्रिपल एच, स्टोन कोल्ड आणि कुस्ती जगातील इतर मोठे अनेक स्टार्सचा समावेश आहे. तर कुस्ती दरम्यान अनेक वेळा कुस्तीपटू रिंगमध्ये हातोडा, खुर्ची, काठी आणि लोखंडी पंच यांसारखा शस्त्रे वापरतात. ही शस्त्रे खरी असली तरी दिसायला इतकी मजबूत नसतात, असे म्हणतात. तुम्ही पाहिले असेल की कुस्तीपटू नेहमी रिंगजवळ एका बाजूला ठेवलेल्या खुर्च्या वापरतात कारण त्या कमकुवत असतात आणि स्क्रिप्टनुसार त्या तिथे ठेवल्या जातात. याशिवाय अंगठीच्या खाली हातोडा, खुर्च्या, टेबल इत्यादी वास्तविक कुस्तीपटूंना ही शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मारणे आणि मारहाण करणे या दोन्हीचे प्रशिक्षण दिले जाते. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. ओनली फॉर एंटरटेनमेंट व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.